मागील 3 वर्षापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील सौंदड येथे राजदीप कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या वतीने उड्डाण पुलाचं काम सुरू आहे। त्यामुळे संपूर्ण वाहतूक सौंदड गावातून असलेल्या सर्व्हिस रोडने होतीये, परंतु कंपनीच्या हलगर्जीपणामुळे सर्व्हिस रोडची अवस्था अत्यंत दयनीय झाली। मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने याचे परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर देखील जाणवतात। हीच बाब लक्षात घेता सौंदड येथील नागरिकांनी संबंधित कंपनीकडे दररोज सर्व्हिस रोडवर पाणी टाकायला पैसे नसतील तर आम्ही भीक मागून तुम्हाला पैसे देतो असं सांगत आज भीक मागो आंदोलन केलं। संबंधित कंपनीकडे भीक मधून गोळा झालेले पैसे जमा केलेत। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडके। काही गावातले ग्रामपंचायत बॉडी आणि इतर लोक यांच्याबरोबर जे काही कंपनीचे मॅनेजर आहेत इथले, काय नाव, शिवाजी भानुसे शिवाजी भानुसे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार 15 तारखेपर्यंत पूर्ण सर्व्हिस रोड होईल असं यांनी आश्वासन दिलं। न झाल्यास ते सर्वस्व याच्यानंतरची जो काही होणाऱ्या येणाऱ्या प्रकरणाला ते कारणीभूत राहतील अशी त्यांनी ग्वाही पंचायत व लोकांसमक्ष दिलेली आहे। आज सौंदड ग्रामपंचायतच्या वतीनं सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि गावकऱ्यांच्या वतीनं आज सौंदडच्या वतीनं भीक मागो आंदोलन करण्यात आलेलं आहे। हे भीक मागो आंदोलन याच्यासाठी केलेलं आहे कारण की जे कंपनीचे डायरेक्टर आहेत, मालक आहे, ज्यांनी हे टेंडर घेतलेलं आहे, ठेका घेतलेला आहे, किमान आता तरी त्यांना शरम वाटली पाहिजे। कारण की आमच्या कास्तकारांच्या, आमच्या मोलमजुरी करणाऱ्या माणसाच्या 1-1 रुपया 1 लक्ष बरोबर आहे। आज 921 रुपये म्हणजे 90,21,000 रुपयाची आम्ही भीक या राजदीप बिल्डकॉम कंपनीला याचे जे प्रोजेक्ट मॅनेजर आहे यांना आम्ही दिलेली आहे। किमान जर 15 तारीखपर्यंत जर हा सर्व्हिस रोड नव्याने तयार झालेला नाही तर याच्यानंतर मोठ्या स्वरूपात या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल आणि याच्यानंतर कंपनीच्या जे आहेत वरिष्ठ कंपनीचे जे आहेत मालक त्यांना या ठिकाणी बोलवण्यात येईल आणि त्यांच्यासमोरच तोच खूप मोठा या ठिकाणी आंदोलन करण्याची माझी एवढीच आव्हान आहे। आज लेखीमध्ये काय दिलं आहे? आज लेखीमध्ये या लोकांनी आम्हाला 15 जानेवारीपर्यंत स्वरूपात सर्व्हिस रोड बनवून जनरल मॅनेजर पुणे याचे यांना आम्हाला सर्व्हिस रोडचे हे दिलेली आहे, लेखी स्वरूपात दिलेलं आहे। 15 हमीपत्र दिलेलं आहे। हा हमीपत्र जे आहे राजदीप बिल्डकॉमचे जनरल मॅनेजर आहेत जे पुण्याचे, त्यांची स्वाक्षरी आहे, त्यांच्या माध्यमातून आज आम्हाला हमीपत्र दिलेलं आहे। हे फक्त एक मोर्चा आहे, म्हणजे यांना एक शरम द्यायसाठी एक चेतावणी म्हणून हा मोर्चा होता। याच्यानंतर कुठल्याही प्रकारच्या कोणत्याही प्रशासनाला, SP ऑफिस किंवा कोणत्याही व्यक्तीला कुठल्याही प्रकारचं आहे आम्ही निवेदन देणार नाही। सरळ सूचना आपण या ठिकाणी आंदोलन करणार आहे। नागरिकांमध्ये पोरायला आणि शाळेच्या मुलाला काय त्रास काय होते? त्रास म्हणजे गिट्टी वगैरे उडते आणि लगते पाया पोयाला, मोटरसायकल नाही जाऊ शकत। इकडं ट्रेनचा रस्ता आहे तो जाम होते, त्याच्यामुळे तोही झाला पाहिजे कारण का तो पास होईल ना, त्याच्यामुळे ट्रॅफिक मनमानी राहते। या मोर्चाच्या अनुषंगाने आम्ही असं लेखी दिलं आहे की आम्ही 1 जानेवारीपासून काम चालू करू आणि 15 तारखेपर्यंत काम कंप्लीट करू सर्व्हिस रोडचं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24